भारतात बदलती जीवनशैली, करिअरला दिले जाणारे प्राधान्य, आर्थिक नियोजन आणि वाढत्या वयामुळे कुटुंब नियोजनाचे निर्णय अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. या पार्श्वभूमीवर ओएसिस फर्टिलिटी तर्फे पुण्यात जननी डायलॉग्स या सार्वजनिक हिताच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. द पॅरेंटहुड पॅराडॉक्स, बिल्डिंग अ फॅमिली फ्रेंडली इंडिया या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात प्रजनन आरोग्य, पालकत्वाविषयी जागरूकता आणि माहितीपूर्ण कुटुंब नियोजन यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली. ओएसिस फर्टिलिटीने जननी डायलॉग्स हा उपक्रम दरवर्षी आयोजित करून संशोधन, जनजागृती आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या माध्यमातून भारतातील प्रजनन आरोग्य अधिक सुलभ, परवडणारे आणि सर्वसमावेशक करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. याच कार्यक्रमात ओएसिस अकॅडमी या प्रजनन आरोग्य आणि वंध्यत्व उपचार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षण उपक्रमाचीही घोषणा करण्यात आली. नमस्कार, मी डॉक्टर निलेश बेलकवडे, रिजनल मेडिकल हेड ओएसिस फर्टिलिटी. 25 जुलै वर्ल्ड IVF डेच्या निमित्ताने आज आपण ओएसिस फर्टिलिटीच्या माध्यमातून जननी डायलॉग्स या प्रोग्रामची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबरीने ओएसिस अकॅडमीचं लॉन्च करत आहोत. आजकालच्या जीवनशैलीमध्ये इंडियामध्ये एक पॅरेंटल पॅराडॉक्स आहे की ज्यामध्ये आपण चाइल्ड बिअरिंग डिले करतोय किंवा बाळ व्हायचा आपण डिले करतोय, पण त्याचबरोबरीने आपली फर्टिलिटी कमी होत चालली. सो आपण दोन वेगवेगळ्या दिशांना धावतोय. कदाचित आपल्याला लवकर मॅरेजही केलं पाहिजे आणि बाळ होण्याचा विचारही लवकर आपण केला पाहिजे. सो कदाचित ही गोष्ट प्रत्येकाला शक्य नसते आणि त्यामुळे की मला 5 वर्ष प्रेग्नन्सी डिले करायची किंवा 10 वर्ष प्रेग्नन्सी डिले करायची, मग यामध्ये माझ्यासाठी ऑप्शन्स काय आहेत. सो याबद्दल देखील हा डायलॉग असेल. या डायलॉगमध्ये आपण फक्त ट्रीटमेंट देणार नाही आहोत किंवा आपण ट्रीटमेंटबद्दल बोलणार नाही आहोत, तर आपण प्रिव्हेन्शनबद्दल पण बोलणार आहे की आपण फर्टिलिटी आपली प्रिझर्व कशी केली पाहिजे, इनफर्टिलिटीची समस्या होऊच नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे, काय लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, काय डाएट घेतला पाहिजे, एक्सरसाइज काय पाहिजे आणि आपण आपली फर्टिलिटीची टेस्टिंग कधी केली पाहिजे, टेस्टिंग केल्यानंतर आपण काय निर्णय घेतला पाहिजे, या सर्वांबद्दलची माहिती याच्यामध्ये असेल. एग रिझर्व कमी असणे किंवा स्त्रीबीजांमधली अंडकोशामधली स्त्रीबीजांची संख्या कमी असणे, शुक्राणूंच्या संख्येमध्ये प्रॉब्लेम असणे, PCOD PCOS सारखे प्रॉब्लेम असणे, या सर्व गोष्टींबद्दल या प्रोग्रॅममध्ये एक डिस्कशन होईल. यासाठीचे हेल्पलाईन नंबर्स आमच्या वेबसाईटवरती आणि त्याचबरोबरीने हे डिस्कशन सोशल मीडियामध्ये देखील होतील. आमच्या इन्स्टा, यूट्यूब हँडल्सवरती लाईव्ह डिस्कशन्स या बाबतीत होतील. सो सर्वांनाच ॲट लार्ज याचा फायदा होईल. हा डायलॉग फक्त पेशंटसाठी नसून हा आपल्या सर्व पॉप्युलेशनसाठी किंवा सर्व लोकांसाठी आहे की ज्यांना हा प्रॉब्लेम नाही, अशासाठी देखील हा डायलॉग आहे. आणि त्याचबरोबरीने गायनेकॉलॉजिस्ट किंवा डॉक्टर ज्यांना फर्टिलिटीबद्दल अत्याधुनिक ज्ञान हवं आहे, अशासाठी आपण ओएसिस अकॅडमी लॉन्च करतोय. ओएसिस अकॅडमी मार्फत आपण सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस किंवा सुपर स्पेशालिटी ब्रांचबद्दल त्यांना माहिती देणार आहोत आणि फर्टिलिटीचे जे नवीन नवीन पैलू आहेत जे आता करंटली खूप फास्ट ग्रोईंग ब्रांच आहे, तर त्या ब्रांचमध्ये काय रिसेंट अपडेट्स येत आहेत याबद्दलची पण आपण माहिती देणार आहोत. त्याचबरोबरीने लोक याच्यामध्ये अकॅडमीमध्ये सामील होऊन फेलोशिप्स घेऊन स्वतःची फर्टिलिटी प्रॅक्टिस देखील करू शकतील. थँक्यू. मी डॉक्टर स्नेहा, IVF कन्सल्टंट, कोंढवा ओएसिस ब्रांचला. सो वर्ल्ड IVF डेच्या निमित्ताने मी स्वतःला फार भाग्यवान समजते की कुठल्याही व्यक्तीला सगळ्यात मोठा आनंद असतो कुठल्या नवीन गोष्टीचं क्रिएशन. सो या क्रिएशन मध्ये आम्ही जर एका जोडप्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकतो आणि त्यांच्या फॅमिलीला क्रिएट करण्यासाठी आम्ही जो काही सहभाग किंवा जे काही आम्ही कॉन्ट्रीब्यूट करत आहोत, या गोष्टीचं आम्ही पार्ट असणे हा एक मोठा म्हणजे पार्ट ऑफ माय लक आय विल कन्सिडर. अँड हाच एक मेसेज आम्ही थ्रू जननी डायलॉग सुद्धा आम्ही पुढे पोहोचू इच्छितो की या गोष्टीबद्दल चर्चा होणं महत्वाचं आहे आणि ही चर्चा जितकी खोलवर जात राहील तितकंच हा ॲटिट्यूड सुद्धा चेंज होईल आणि जागरूकता असल्यानंतरच तरुणांमध्ये लवकर लग्न करणे, लवकर प्रेग्नन्सी किंवा फॅमिली प्लॅनिंग करणे या बाबतीत त्यांचं जे ॲटिट्यूड चेंज करायचं आहे ती जबाबदारी सुद्धा आपल्यावरतीच आहे. सो हा एक जो उपक्रम आहे नवीन, तो जननी डायलॉग्सचा ओएसिसच्या वतीने आम्ही आज त्याचं लॉन्च करत आहोत आणि या डायलॉगचा किंवा या उपक्रमाचा
सर्वत्र त्या गोष्टीचा फायदा व्हावा आणि एकंदर हा फक्त एक वैयक्तिक प्रश्न नसून सामाजिक आणि ओव्हरऑल आपली पुढची पिढी कशी उपजणार आहे या गोष्टीवरती याचा फार मोठा प्रभाव असणार आहे. सो डेफिनेटली हा जो डायलॉग आहे हा होणं सगळ्यात पहिले प्राथमिक तो पाऊल घेणे हे आज त्याचं उद्देश आहे. मी डॉक्टर शरयू भालेराव ओएसिस फर्टिलिटीच्या खराडी चंदननगर ब्रांचमध्ये कार्यरत आहे. सो ओएसिस फर्टिलिटीचा हा सोशल अवेअरनेस जो प्रोग्राम आहे तो स्पेसिफिकली जे आजकाल आपण बघतोय लेट मॅरेजेस, त्याहीपेक्षा डिलेड चाइल्ड बेरिंग, मेरी काही सोशल ॲस्पेक्ट्स असतील, आता प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी असतील, त्यासाठी चाइल्ड बेरिंग हे डिले केलं जात आहे आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या फर्टिलिटी पोटेन्शियलवर कसा पडतो आहे याच्यासाठी हे सोशल अवेअरनेस करण्याचा आमचा प्रयत्न राहील. जसं सरांनी सांगितलं तसं फक्त सोशल अवेअरनेस म्हणजे फक्त जनरल पॉप्युलेशनलाच नाही, पण रुटीन गायनेकॉलॉजिस्टना सुद्धा त्याचा अवेअरनेस यावा, त्याच्या बाबतीत पुढचं एज्युकेशन जे सुपर स्पेशालिटी रिलेटेड आहे ते देण्यात यावं, हा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे आणि त्याचसाठी ही आम्ही मोहीम इथे राबवत आहोत. सो पेरेंटहूड पॅराडॉक्स जसं सरांनी बोललं तसं ॲक्च्युली काय आहे ते परत मी इथे सांगू इच्छिते की जशी फर्टिलिटी ची आता आपण बघितलं की जेनेटिकली, डेव्हलपमेंटली आणि बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जी फर्टिलिटी कमी होत चाललेली आहे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला चाइल्ड बेअरिंग जे आहे हे खूप डिले होत चाललेलं आहे आणि याचाच कुठेतरी आपल्याला समतोल साधायचा आहे की ज्यामुळे लोकांना फर्टिलिटी ट्रीटमेंट करण्यासाठी कुठल्या अडचणींना सामोरं जायला नको. तर यासाठी आम्ही प्रयत्नशील राहत आहोत. थँक्यू. सरांनी जसं सांगितलं तसं जननी डायलॉगच्या मागचा हेतू जो आहे, बऱ्याचदा काय होतं कुठलाही कपल किंवा कुठलीही व्यक्ती प्लॅन जेव्हा करते तेव्हा फिनान्शियल अस्पेक्ट म्हणा, करिअर म्हणा, फिनान्सेस म्हणा या अनुषंगाने प्लॅनिंग केलं जातं. पण हे सगळं लक्षात घेतं की जे एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत ज्याच्यामुळे फर्टिलिटीमध्ये डिक्लाईन होतीये, ही गोष्ट लक्षात घेऊन फर्टिलिटी प्लॅनिंग हा सुद्धा कुठल्याही व्यक्तीचा एक घटक असायला हवा की ज्यांना पुढे मागे दे वॉन्ट टू हॅव देअर ओन चाइल्ड. ह्या जननी डायलॉगच्या मागचा हाच हेतू आहे की ओपनली हे डिस्कशन व्हावं, लोकांच्या जर काही शंका असतील तर त्यांचं निरसन व्हावं आणि ह्यालाच अनुसरून जी ओएसएसची ट्रेनिंग अकॅडमी आहे त्याच्या मागचाही हेतू तोच आहे की जे गायनेकॉलॉजिस्ट आहेत किंवा जे प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यापर्यंत पण ते जावं की जेणेकरून ते पण ज्या पेशंटच्या किंवा ज्या लोकांच्या संपर्कात येतील त्यांच्यापर्यंत जर हे ज्ञान गेलं तर कदाचित एक फर्टिलिटी प्लॅनिंग नावाचा विषय सुद्धा कुठलंही यंग कपल म्हणा किंवा कुठलीही व्यक्ती जसं फिनान्शियल प्लॅनिंग करतं आणि बाकीच्या गोष्टींचं प्लॅनिंग करतं या देखील गोष्टीला तितकंच महत्त्व देईल.